शेतकरी संघटनेचा शेतकरी महिला आघाडीचा शेतकरी युवा आघाडीचा शेतकरी संघटनेचा आज इथं विद्रुपा नदीच्या काठचे सर्व शेतकरी इथं उपस्थित झाले आणि यामध्ये एक ठराव झाला की काही उपविभागीय अधिकारी यांनी काही पत्र काढलं आणि या पत्राच्या बेसिसवर काही हे जे रेल्वेचं काम सुरू आहे तर त्याकरिता ही जी काही खनिज संपत्ती आहे नदीमधून निघणारी तर ही रेल्वेच्या कामात वापरण्यात यावी असे त्यांच्याकडे कलेक्टरांचे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांचे पत्र आहेत. तर ही खनिज संपत्ती ही ग्रामीण भागाची आहे, या शेतकऱ्यांची आहे आणि अशी जर इथली मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती उचलल्या गेली, हे सगळं संसाधन आहे, कोणाचे घरकुलाचे काम आहेत, घर बांधणीचे काम आहेत, तर यासाठी हे सगळं स्थानिक लेवलवर वापरण्याचं एक नदीचं मोठं साधन आहे. तसेच जे शेतीचे काठचे जे शेतकरी आहेत हे या शेतीतून यांचा या जायचा रस्ता आहे. तर जर का याचं खोलीकरण झालं तर यांच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचण येईल आणि एखाद्या जर कोणी शेतकरी असो किंवा ग्रामीण असो त्यांनी जर एक ट्रॉली किंवा 2 ट्रॉली यातून नेण्याचा प्रयत्न केला वाळू वगैरे तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, त्याचं वाहन जप्त होते. त्यावेळेस प्रशासन खूप आक्रमकतेनं जागते. परंतु अशा परिस्थितीमध्ये पूर्णचं पूर्ण हे मटेरियल म्हणजे जवळपास प्रत्येक नाल्याची 2.5 किलोमीटर लांबी आणि 7 फूट खोल असं हे पूर्ण त्या रेल्वेला देणं हे काही बरोबर गोष्ट नाही. याच्यात सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. जर का हे काम समोर आलं तर आम्ही याला तीव्र विरोध करू आणि या विरोधात आंदोलन करून हे काम बंद पाडू.